आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या द्वारका परिसरात अंडरपासचं काम सुरू होणार आहे। त्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक वळवण्यात आली आहे। बाहेरून येणाऱ्या अवजड वाहनांना शहराला वळसा मारून जावं लागणार आहे। शहरातल्या नागरिकांची सुद्धा त्यामुळे काही काळ गैरसोय होईल। मात्र नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाने केलंय। साधारणतः 3 महिने हे काम सुरू राहणार असल्यामुळे नागरिकांचा फेरा मात्र वाढणार आहे। नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचं केंद्र आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या द्वारका परिसरामध्ये मी सध्या आहे। याच ठिकाणी जर बघितलं तर आता सध्याच्या घडीला वाहतूक कोंडी होत नसली तरी शहरातील वाहतूक कोंडीचं हे प्रमुख केंद्र मानलं जात आहे। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये होणारी जी गर्दी आहे ती पाहता जी या ठिकाणी व्यवस्था करणं अपेक्षित आहे त्या सगळ्या कामांना मात्र आता प्रत्यक्षात सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। याच द्वारका परिसरातून सारडा सर्कल ते नाशिक रोड अशा स्वरूपाचा जो अंडरपास केला जाणार आहे त्याच्या कामांना आता 1 तारखेपासून सुरुवात होते आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर या ठिकाणी पहिल्या काळामध्ये सर्कल होता, तो सर्कल काढून कमी आकाराचा तो करण्यात आला। नंतर मात्र तरी देखील वाहतूक कोंडी सुटत नसल्यानं नंतरच्या काळामध्ये तो पूर्ण सर्कल काढून टाकण्यात आला। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईच्या हाजी अलीच्या धर्तीवर त्या ठिकाणी असलेला जो सिग्नल आहे त्याची या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचं काम केलं गेलं। त्यामुळे काही अंशी नाशिककरांना दिलासा मिळाला असला तरी आता प्रत्यक्षात अंडरपासच्या कामांना 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होते आहे आणि त्यापूर्वी मात्र परिसरातील जे अतिक्रमण आहे ते या सगळ्या काळात नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून काढण्याबाबतच्या सूचना आहे। जे अतिक्रमण काढत नाही त्यांना मात्र या ठिकाणी नोटिसा देऊन अतिक्रमणाची कारवाई देखील केली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।